जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपल्या पीवायक्यू सिरीज याचा नवीन व्हिडिओ घेऊन जाय तुमच्या समोर हजर झालेला आहोत. बघा, आता नुकतीच फिजिकलला 11 तारखेपासून सुरुवात होणार आहे. फिजिकल संपणार नाही, तोच बघा पेपरला सुद्धा लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. म्हणून तुम्हाला अभ्यासामध्ये आता सातत्य ठेवायचं आहे आणि अभ्यास आणखी जोमाने जो आहे आपल्याला वाढवायचा राहणार आहे. तर त्यामुळे बघा, या कंडिशनमध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतात आणि तोच व्हिडिओ बघा आपण घेऊन एक नव्याने आलेलो आहोत. बघा, या अगोदर जर विचार केला आपण तर यावर रोग आणि विकारवर लक्षात ठेवा एक पार्ट 1 नावाचा व्हिडिओ सुद्धा अपलोड केलेला आहे. हा जो लक्षात ठेवा आपला सेकंड जो आहे तो व्हिडिओ राहणार, जो सेकंड पार्ट मध्ये राहणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये जवळपास बघा आपण 30 प्रश्नाला डिकोड आणि एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला होता. आज त्याच्या पलीकडे जाऊन पुढचे जे प्रश्न आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. लक्ष द्या. बघा मित्रांनो, आजचा जो आपल्याला पहिला प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे तो प्रश्न लक्षात घ्यायचा आहे. कोणता प्रश्न आहे बघा इकडे. बघा, अकोला चालक 2023 ला जो आहे आपल्याला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. अकोला चालकला विचारलेला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होतो? बघा, विषाणू म्हणजे होतोय व्हायरस. तर व्हायरस हा मुळे होणारा किंवा व्हायरसमुळे होणारा जो आहे कोणता आजार आहे हा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा इथे क्षयरोग जर म्हटलं तुम्हाला तर बॅक्टेरियामुळे होणारा आहे रे, लक्षात ठेवा. हा झाला क्षयरोग, बॅक्टेरियामुळे होते. अतिसार सुद्धा बॅक्टेरिया आहे. पटकी सुद्धा जो आहे तो बॅक्टेरिया आहे. याचं उत्तर येते बघा कावीड. कावीड नावाचा जो आजार आहे हा विषाणू म्हणजे व्हायरसमुळे होणारा आजार आहे, लक्षात ठेवा. तर कावीड जर म्हटलं तुम्हाला बघा, हिपॅटायटिस लक्षात घ्या रे. हिपॅटायटिस जो आहे त्या हिपॅटायटिस नावाचा जो व्हायरस राहते त्या व्हायरसमुळे लक्षात ठेवायचं आपल्याला कावीड नावाचा रोग होणार आहे. आणि टोटल बघा हिपॅटायटिसचे प्रकार राहते रे 5, A, B, C, D आणि E. टोटल जर म्हटलं आपल्याला 5. बघा A, B, C, D आणि E लक्षात ठेवा. 5 प्रकारचे कावीड जे आहे ते आपल्याला आढळते हिपॅटायटिस. यापैकी बघा A, B आणि D हे 3. पहिला A, B आणि D या तिघांना लक्षात ठेवा रे, लस जे आहे ते उपलब्ध आहे. तिघांना जर म्हटलं बघा लस जे आपल्याला उपलब्ध राहणार आहे, पण C आणि E जो हिपॅटायटिस राहते याला लस उपलब्ध राहत नाही. आता कावीड किंवा हिपॅटायटिस यालाच लक्षात ठेवा. दुसरा पुन्हा एक नाव जर म्हटलं तर यालाच म्हणतात बघा यकृताचा दाह. हा जो रोग आहे लक्षात ठेवा मित्रांनो, यालाच बघा आपण यकृताचा दाह म्हणून ओळखलं जाते. आता यकृत काय तर बघा, यकृताचं काम राहते पित्त रस स्त्रावणे. लक्षात ठेवा, यकृत जे आहे ते मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी जरी म्हटलं तर यकृत राहणार आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. जर तुम्हाला बघा मानवी शरीरातला सर्वात मोठा अवयव राहणार आहे त्वचा, आणि ग्रंथी जर विचारली लक्षात ठेवा तर सर्वात मोठी ग्रंथी जर विचारला तर यकृत जे आहे ते सर्वात मोठी ग्रंथी राहणार आहे. आणि यकृतचं काम आहे पित्त रस स्त्रावणे. पण लक्षात घ्या, जर यकृत मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लिमिटच्या पलीकडे जाऊन जर पित्त रस स्त्रावत असेल तर त्या रोगाला लक्षात ठेवायचं कावीड हा रोग म्हणून ओळखला जाते, ज्याला म्हणतो हिपॅटायटिस. टोटल प्रकार राहायचे A, B, C, D आणि E. 5 प्रकार राहणार आहे. आणि यालाच बघा यकृताचा दाह म्हणून सुद्धा ओळखला जाते, जो व्हायरसमुळे होणारा रोग राहणार आहे. लक्षात ठेवा, हा अकोला चालक 2023 चा प्रश्न होता. खालीलपैकी कोणता आजार विषाणूमुळे होते? लक्षात ठेवा कावीड जो आहे तो विषाणूमुळे होणारा रोग राहणार आहे. क्लिअर आहे? चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा. हा बघा रे, नेक्स्ट प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आलेला आहे लक्षात घ्या. हा प्रश्न बघा पुणे शहर चालक 2023 ला विचारण्यात आलेला आहे. बघा रे, कोरोना व्हायरस हे वास्तविक कूड आहे. कोरोना व्हायरस जर म्हटलं तर वास्तविक कूड आहे. तर कशाचं कूड आहे म्हणून तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे कोरोना व्हायरस. 2019 मध्ये बघा कोविड-19 कोरोना व्हायरस डिसीज म्हणून लक्षात ठेवायचं आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर कोरोना व्हायरस जो वास्तविक काय आहे ते एक जो आहे विषाणू राहणार आहे. लक्षात ठेवा, हा एक प्रकारचा व्हायरस होता ज्याचं नाव ठेवलं तर बघा आपण कोविड-19. यालाच बघा पुन्हा सार्स म्हणून सुद्धा ओळखलं जाते. SARS-2 म्हणून सुद्धा आपण याला ओळखलं जाते. कोविड-19 कोरोना व्हायरस डिसीज जो आहे म्हणून हा ओळखला जाते. विषाणू जो आहे या वास्तविक कुळाचा जो आहे हा राहणार आहे कोरोना व्हायरस. याचं उत्तर येते बघा ऑप्शन क्रमांक 2 जे आहे याचं उत्तर राहणार आहे. 32 बघा विषाणू कूड जे आहे त्याचं राहणार आहे.
पुणे शहर चालक 2023 चा हा प्रश्न आलेला होता. नेक्स्ट बघा, तिसऱ्या प्रश्नाकडे चला. नेक्स्ट बघा, भंडारा चालक 2023 ला हा प्रश्न आपल्याला येऊन गेलाय बघा. कोविड-19 विषाणूचे नाव काय आहे? आता सांगितलं बघा, कोविड-19 विषाणूचं नाव जर म्हटलं तर बघा रे, SARS-CoV-2. सार्स फुल फॉर्म होते बघा, सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. तर हा श्वसनासंबंधीचा आजार राहते बघा तुम्हाला, सार्स जर म्हटलं तर बघा SARS म्हणजे होते बघा सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम. बघा सार्स जर म्हटलं मला सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणून जो आहे हा ओळखला जाते, त्याला म्हणतो आपण सार्स. सिंड्रोम म्हणजे रोगाचा समूह. आणि SARS-CoV-2 जर म्हटलं लक्षात ठेवा तेच आहे. कोविड-19 या विषाणूचं नाव काय? SARS-CoV-2 ज्याचं नाव राहणार आहे. आणि सार्स म्हणजे होते सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम जो आहे त्याला सार्स म्हणून ओळखलं जाते. भंडारा चालक 2023 ला जो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर बघा कोरोना व्हायरसवर दोन्ही प्रश्न आलेले आहे. कोरोना व्हायरस एक तर विषाणू संबंधी आहे, RNA मोठ्या प्रमाणात राहते, त्या RNA जो लक्षात ठेवा त्याचा एक महत्वाचा घटक राहणार आहे. आणि दुसरं बघा त्याचं नाव SARS-CoV-2 म्हणजे बघा रे सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम जो आहे लक्षात ठेवायचा आहे, त्याचं नाव राहणार आहे. तर भंडारा चालकचा प्रश्न होता, लक्षात घ्यायचा आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, हा बघा नेक्स्ट प्रश्न तुम्हाला आहे पालघरला तर विचारला, त्याचबरोबर नागपूर लोहमार्ग चालकला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. तर पालघर आणि नागपूर दोन ठिकाणी हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. प्रश्न बघा, नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता? आता डोळ्यासंबंधी वेगवेगळे विकार जे आपल्याला होत असतात त्यापैकी एक विचारला आहे का नेत्रभिंग अपारदर्शक होणारा डोळ्यांचा विकार कोणता, का ज्यामुळे नेत्रभिंग अपारदर्शक होणार आहे? तो आहे रे मोतीबिंदू, ज्याला म्हणते बघा कॅटॅरॅक्ट. लक्षात ठेवा. हा सामान्यतः बघा वृद्ध माणसं जे आहे, म्हातारे व्यक्ती, त्यामध्ये सरसकट होणारा आजार जर म्हटलं तर लक्षात घ्या मित्रांनो, हाच आजार जो राहते त्याचं नाव जर म्हटलं तर मोतीबिंदू किंवा कॅटॅरॅक्ट. यामध्ये काय होते, आपल्या डोळ्यात जे लेन्स राहते ना, तर त्या डोळ्यातली लेन्स आहे ना दुधाड होते, त्या लेन्सने स्पष्टपणे दिसत नाही. म्हाताऱ्या वयामध्ये हा रोग कॉमनली आढळते, मोतीबिंदू. त्यासाठी पुढे मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा आपल्याला करावं लागत असते. लक्षात ठेवा, नेत्रबिंद अपारदर्शक मुळे डोळ्यांचा कोणता विकार होतो? तो मोतीबिंदू म्हणजे कॅटॅरॅक्ट नावाचा विकार जो आपल्याला होणार आहे. ऑप्शन क्रमांक 3. पुढे इथे बघा रे रातआंधळेपणा. तर रातआंधळेपणा आहे व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. लक्षात ठेवा, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होणारा रोग जर म्हटलं तर लक्षात घ्या मित्रांनो, तो राहणार आहे रातआंधळेपणा, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. तर व्हिटॅमिन ए जो आहे रेटिनॉल, लक्षात ठेवा, त्याचं जर प्रमाण आपल्या शरीरात कमी झालं असेल तर रातआंधळेपणा नावाचा रोग जो आहे तो आपल्याला होते. तर रातआंधळेपणा व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. आणि नेत्रबिंद जर अपारदर्शक झालं असेल तर त्यावेळेस डोळ्यांचा विकार जर म्हटलं बघा तो मोतीबिंदू म्हणजे कॅटॅरॅक्ट हा डोळ्याचा विकार आपल्याला होणार आहे. क्लिअर आहे? ऑप्शन क्रमांक 3. नागपूर आणि पालघरला प्रश्न येऊन गेला, महत्वाचा आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, आता हा बघा रे, हा प्रश्न तुम्हाला बघा ठाणे शहर पोलीस 2023 ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? आता बघा त्याला तेच विचारायचं आहे का जो व्यक्ती कर्करोगाचा तज्ञ राहते किंवा कर्करोगाचा जो डॉक्टर आहे त्याला काय म्हणून ओळखलं जाते? लक्षात ठेवा. तर कर्करोगाला लक्षात ठेवायचं आपण कोणत्या नावाने ओळखलं जातो त्याला म्हणते बघा ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्ट जो आहे तो कर्करोग तज्ञ. लक्षात ठेवायचं आहे कर्करोग तज्ञ जो राहणार आहे त्याचं नाव आहे ऑन्कोलॉजिस्ट. लक्षात ठेवायचं आहे. पुढे न्यूरोलॉजिस्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ब्रेनचा अभ्यास. ब्रेन जे आहे लक्षात ठेवा, त्या ब्रेनचा अभ्यास करणारा डॉक्टर किंवा तज्ञ जो राहणार आहे त्याला म्हणते न्यूरोलॉजिस्ट, न्यूरॉनचा अभ्यास करणारे आहे. नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे बघा रे किडनीचा अभ्यास. तर जे डॉक्टर बघा किडनीचा अभ्यास करतात किंवा किडनी तज्ञ जो राहते लक्षात ठेवा त्याला म्हणते नेफ्रोलॉजिस्ट, किडनी तज्ञ. त्यानंतर मेंदू किंवा ब्रेन तज्ञ राहते त्याला म्हणते न्यूरोलॉजिस्ट. आणि कार्डिओलॉजिस्ट म्हणजे बघा तर कार्डिओलॉजिस्ट म्हणजे होते हृदय तज्ञ. लक्षात ठेवायचं आहे. तर कार्डिओलॉजिस्ट जर म्हटलं तर हृदय तज्ञ जो राहणार आहे आपल्या हार्ट संबंधी जो अभ्यास वगैरे करते त्याला म्हणतो आपण कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदय तज्ञ जो आहे तो राहणार आहे. तर बघा कार्डिओलॉजिस्ट हृदय तज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट कर्करोग तज्ञ, न्यूरोलॉजिस्ट म्हणजे होते ब्रेनचा अभ्यास. लक्षात ठेवायचा ब्रेनचा अभ्यास म्हणजे होते न्यूरोलॉजिस्ट. आणि नेफ्रोलॉजिस्ट जर म्हटलं तर किडनीचा अभ्यास करण्याचं शास्त्र किंवा किडनीचा अभ्यास करणारे तज्ञ जे लोक डॉक्टर राहणार आहे त्यांना नेफ्रोलॉजिस्ट म्हणून ओळखलं जाते. ते चारही महत्वाचं आहे, कार्डिओलॉजिस्ट, ऑन्कोलॉजिस्ट, न्यूरोलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्ट. कार्डिओलॉजिस्ट हृदय तज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट कर्करोग तज्ञ, न्यूरोलॉजिस्ट ब्रेनचा तज्ञ राहते
आणि नेफ्रोलॉजी बघा किडनीचा जो अभ्यास किंवा किडनीचा तज्ञ व्यक्ती जो राहणार आहे त्याला नेफ्रोलॉजिस्ट म्हणून ओळखलं जाते. तर महत्वाचं होतं ठाणे शहर पोलीस 2023 चा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट ठरते. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा रे हा जो प्रश्न पुन्हा रिपीट झाला, ठाणे शहर पोलीस 2023 ला हा प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न काय लक्ष द्या. बघा इथे कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवास होतो? तो ऑलरेडी सांगितलंय यकृत. यकृतालाच लक्षात ठेवा रे कावीळ नावाचा रोग होणार आहे. यालाच बघा यकृताचा दाह, यकृताचा दाह म्हणून जो आहे लक्षात ठेवा कावीळ ओळखला जाते. मी ऑलरेडी सांगितलं बघा आपल्या शरीरात जे सर्वात मोठी ग्रंथी जर म्हटलं तर यकृत. इकडे बघा मानवी शरीरातली आहे सर्वात मोठी ग्रंथी. तर मानवी शरीर जे आहे या मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी जर विचारली ती राहणार आहे यकृत. आणि यकृतचं काम आहे पित्तरस स्त्रावणे. पण जर यकृत मोठ्या प्रमाणात जर पित्तरस स्त्रावत असेल तर लक्षात ठेवा त्यालाच आपण लक्षात ठेवा काय म्हणतो तर त्यालाच म्हटलं जाणार आहे यकृताचा दाह म्हणजे कावीळ राहणार आहे. आणि हा बघा 5 प्रकारचा ABCD आणि E टोटल 5 प्रकारचा जो आहे कावीळ राहत असते लक्षात ठेवा. आणि हिपॅटायटिस नावाचा जो विषाणू आहे त्या हिपॅटायटिस नावाच्या विषाणूमुळे रे हा कावीळ नावाचा रोग होते. तिथे प्रश्न होता कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला होतो? तर यकृताला जो आहे तो होणार आहे. पुढे बघा लहान आतडे आणि मोठे आतडे. बघा रे इथे लहान आतड्याचं काम आहे अन्नाचे शोषण करणे. लक्षात ठेवा लहान आतड्याचं काम जर म्हटलं तर अन्नाचे शोषण करणे. आणि दुसरे बघा मोठे आतडे जे आहे यांचं काम आहे रे पाण्याचे शोषण करणे. तर पाणी जे आहे त्याचं शोषण करण्याचं काम बघा ते मोठ्या आतड्याचं काम आहे पाण्याचं शोषण करणे. लहान आतड्याचं काम आहे अन्नाचं शोषण करणे. आणि कावीळ नावाचा जो रोग आहे लक्षात ठेवा तो यकृताला होते म्हणून त्याला यकृताचा दाह म्हणून सुद्धा ओळखलं जाते. ऑप्शन क्रमांक 2 ज्या या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. समजलंय? चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. पुढे चला. हा बघा गोंदियाला तो विचारला मित्रांनो. पण बघा ठाणे शहर पोलीस 2023 ला सुद्धा आपल्याला हा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे. गोंदिया आणि ठाणे. प्रश्न बघा खालीलपैकी कोणता आजार संसर्गजन्य आहे? बघा आजाराचे 2 प्रकार, एक तर संसर्गजन्य एक राहते असंसर्गजन्य. बघा रे 2 प्रकार पडणार आहे. पहिला जर म्हटलं तर संसर्गजन्य आणि दुसरा जर म्हटलं तर असंसर्गजन्य असे 2 प्रकार पडते. संसर्गजन्याचा अर्थ होते का ज्याची लागण एकापासून दुसऱ्याला होते तो झाला संसर्गजन्य. आणि एक आहे असंसर्गजन्य म्हणजे जो एकापासून दुसऱ्याला पसरत नाही. इथे बघा मधुमेह, अस्थमा आणि कॅन्सर हे 3 रोग आहे. बघा रे पहिल्या नंबरला मधुमेह, दुसरा आहे अस्थमा, तिसरा आहे कॅन्सर. हे 3 रोग लक्षात ठेवायचं हे आहे असंसर्गजन्य. म्हणजेच बघा हे जे 3 रोग आहे पहिला होता मधुमेह, दुसरा आहे अस्थमा, तिसरा आहे कॅन्सर. हे 3 रोग लक्षात ठेवा असंसर्गजन्य आहे म्हणजे एकापासून दुसऱ्याला लागण होत नाही. जेनेटिक राहू शकतात किंवा आपल्या शरीरात जर काही बदल झाला तर त्या कंडिशन मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो हा रोग होते. तर लक्षात ठेवायचे हे 3 मधुमेह, अस्थमा आणि कॅन्सर. मात्र गोवर जे आहे लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 गोवर हा संसर्गजन्य रोग आहे ज्याची लागण एकापासून दुसऱ्याला होऊ शकते. ऑप्शन क्रमांक 4 बघा गोवर जे आहे या प्रश्नाचं उत्तर येते. पुढे मधुमेह ऑलरेडी सांगितलंय. मधुमेह लक्षात ठेवायचा आहे इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. इन्सुलिन तर बघा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे. तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा रोग जर म्हटलं तो राहणारा मधुमेह. आणि आपल्या इथे बघा इन्सुलिन स्त्रावण्याचं काम बघा रे स्वादुपिंड नावाची ग्रंथी जी आहे ते स्वादुपिंड लक्षात ठेवा इन्सुलिन स्त्रावण्याचं काम करत असते. तर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे बघा मधुमेह नावाचा रोग होते. आणि दरवर्षी बघा 14 नोव्हेंबर जो आहे तो जागतिक मधुमेह दिवस म्हणून जो आहे दरवर्षी साजरा केला जाते. जागतिक मधुमेह दिवस लक्षात ठेवा 14 नोव्हेंबर जो आहे रे हा लक्षात ठेवायचा आहे जागतिक मधुमेह दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. ती तारीख आहे 14 नोव्हेंबर. आणि इथे बघा संसर्गजन्य रोग कोणता आहे हा प्रश्न आपल्याला विचारला तर गोवर जो आपला संसर्गजन्य रोग राहणार आहे. तो ऑप्शन क्रमांक 4 गोंदिया आणि ठाणेचा प्रश्न होता, इम्पॉर्टंट होते. चला पुढे जाऊ नेक्स्ट प्रश्नाकडे. हा बघा रे चंद्रपूर पोलीस 2023 ला जो आहे तो प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीलपैकी बघा कोणत्या साथीच्या रोगाने पाळीव दुभत्या जनावरांना त्वचेचा विकार होतो? त्वचा विकार. हा रोग आहे रे लंपी. बघा इथे लंपी नावाचा रोग जो आहे या रोगामुळेच लक्षात ठेवायचा आहे जे दुभते किंवा पाळीव जनावर आहे यांना बघा त्वचेचा विकार होणार आहे. आता लंपी नावाचा रोग म्हणजे काय ते बघून घेऊ. छोटे छोटे जे असे जे बारीक बारीक जे आहे ते एक गाठी येतात आणि त्या गाठी म्हणून फुटतात
आणि त्या गाठीतून पुढे पस जो आहे तो बाहेर पडत असते. अशा प्रकारचा रोग जो आहे तो लंपी नावाचा रोग आहे, लक्षात ठेवायचा आहे. बघा, पाळीव दुभत्या जनावरांमध्ये हा त्वचा विकार मोठ्या प्रमाणात आढळून येते, त्याचं नाव आहे लंपी. लक्षात घ्या. चंद्रपूर पोलीस 2023 चा प्रश्न होता का, असा कोणता आजार त्वचेचा दुधाळ जनावरांना होतो? तर लंपी नावाचा आजार जो आहे तो दुधाळ जनावरांना होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. इथे खूप डिटेल काय एक्सप्लेन करायला आहे नाही. पुढे चला. हा बघा रे, धुळेला तो विचारला त्यापेक्षा बघा 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघून घ्या इथे. अॅनिमिया या आजारात रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो? आता अॅनिमिया म्हणजे ते रक्ताची कमी, लक्षात ठेवायचं आहे. अॅनिमिया मध्ये लक्षात ठेवा तुम्हाला, धुळे पोलीसला आला 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न आला का अॅनिमिया मध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. का जर अॅनिमिया असला तर कोणत्या घटकाचा जो आहे तो तुटवडा आपल्याला होणार आहे, बघून घ्या. सर्वात पहिले ऑप्शन कडे चला. बघा इथे व्हिटॅमिन B12 आहे की नाही, आहे. बघा याचा तुटवडा जर राहिला तरी अॅनिमिया होते. नंबर 2 लो म्हणजे आयरनच्या कमतरतेमुळे सुद्धा बघा अॅनिमिया होते. तिसरा आहे फॉलिक ऍसिड. तर याचा अर्थ बघा 1 2 3 तीनही गोष्टी राहणार आहे. याचं उत्तर येते यापैकी सर्व. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे लक्षात ठेवा रे, याचं उत्तर येणार आहे. का अॅनिमिया जो आपल्याला होणार आहे ते अॅनिमिया कशामुळे होते? त्या अॅनिमियात बघा व्हिटॅमिन B12 किंवा जर तुम्हाला म्हटलं लक्षात ठेवायचं नंबर 2 आहे लो किंवा फॉलिक ऍसिड यांची जर कमतरता झाली मित्रांनो तर लक्षात ठेवा आपल्याला अॅनिमिया नावाचा रोग जो आहे तो आपल्याला होत असते. तर वरील सर्व लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट राहते. का अॅनिमियासाठी व्हिटॅमिन B12 लो आणि फॉलिक ऍसिड या तिघांचाही महत्वाचा रोल बघा अॅनिमियासाठी आपल्याला राहणार आहे. तर धुळे आणि 5 पेक्षा अधिक वेळा महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊ. हा बघा, वर्धा पुणे शहर पोलीस 2024. तर वर्धेला आला, पुणे शहरला सुद्धा प्रश्न गेला 2024 ला. बघून घ्या. H3N8 या विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? H3N8 बर्ड फ्लू. बघा रे, बर्ड फ्लू जर म्हटलं तर H3N8 आणि स्वाईन फ्लू बघा तो राहते H1N1. दोन्ही विचारते. स्वाईन फ्लू जर म्हटलं आपल्याला तर H1N1 तो झाला स्वाईन फ्लू, आणि बर्ड फ्लू जर म्हटलं बघा H3N8. H3N8 जो आहे तो बर्ड फ्लू राहणार आहे. बर्ड फ्लू H3N8 आणि स्वाईन फ्लू जर म्हटलं बघा H1N1 जो आहे तो स्वाईन फ्लू राहणार आहे. कोरोना बघा लक्षात ठेवा, याला म्हणते SARS-CoV-2 किंवा याचं दुसरं नाव जर म्हटलं तर बघा कोविड-19 लक्षात ठेवा, दुसरं नाव राहणार आहे. तर बर्ड फ्लू H3N8, स्वाईन फ्लू जर म्हटलं तर H1N1 जो आहे तो स्वाईन फ्लू राहणार आहे. इथे बघा बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू दोन्ही माहित पाहिजे. बर्ड फ्लू म्हटलं तर H3N8, स्वाईन फ्लू म्हटलं तर H1N1. हा प्रश्न तुम्हाला वर्धा आणि पुणे शहरला येऊन गेला, महत्वाचं ठरते. नेक्स्ट बघा. हा बघा, तर हा इम्पॉर्टंट आहे आणि हा वारंवार तुम्हाला विचारताना दिसेल. बघून घ्या. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस 2024, त्याचबरोबर यवतमाळ पोलीस 2023 ला सुद्धा आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न काय केरेपुले बघा इकडे प्रश्न विचारलाय .C कृती योजना कोणत्या रोगासंबंधी आहे? लक्षात ठेवा, डॉट जर म्हटलं तर लक्षात घ्यायचं आहे क्षय रोगासंबंधी जे आहे ही जी आहे उपचार पद्धती राहणार आहे. कोणती म्हटलेला डॉट्स, ज्यालाच पुन्हा बघा रे एक नाव आहे टीबी. आता टीबी काय ते व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवा, टीबी अत्यंत महत्वाचा राहणार आहे. बघा टीबी जर म्हटलं कशामुळे होते ते रे मायकोबॅक्टेरियम. बघा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. तर बघा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नाव जो आहे याच्यामुळे लक्षात ठेवायचं आपल्याला हा टीबी नावाचा किंवा क्षय नावाचा रोग होणार आहे. तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मध्ये लक्षात ठेवा आपल्याला क्षयरोग जो आहे तो होते मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. नंबर 2 याचा शोध कोण लावला तर रॉबर्ट कॉक. बघा रॉबर्ट कॉक नावाचा जो व्यक्ती आहे या रॉबर्ट कॉक नावाच्या व्यक्तीने या क्षयाच्या रोगाचा जो आहे किंवा जीवाणूचा शोध लावला. तो व्यक्ती आहे रॉबर्ट कॉक. क्षयाच्या जीवाणूचा शोध लावणारा व्यक्ती जर म्हटलं तर रॉबर्ट कॉक. पुढे रॉबर्ट कॉक जे आहे यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला आणि यावर बघा डॉट्स नावाची उपचार पद्धती वापरतात. कोणती म्हटलं त्याला डॉट्स. डॉट्सचा फुल फॉर्म बघा रे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. बघा डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स जो आहे याचा फुल फॉर्म राहणार आहे. डॉट्स म्हणजे ते डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हणजे ते डॉट्स
आणि ही उपचार पद्धती बघा क्षयरोगावर जे आहे ते वापरण्यात येते. बघा बॅक्टेरिया जर म्हटलं तर मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस शोध लावणारा रॉबर्ट कॉक ने याचा लक्षात ठेवा क्षयरोगात शोध लावलेला आहे. आणि इथे बघा एक उपचार पद्धती डॉट्स म्हणजे ते डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हणजे लक्षात घ्यायचं आपल्याला ही उपचार पद्धती आपण क्षयरोगावर देतो. आणि हा बघा भारतातील सर्वात जास्त संसर्गजन्य रोगापैकी एक जर म्हटलं तर क्षयरोग आहे. दर 2 मिनिटाला एक क्षयरोगाचा मृत्युमुखी लक्षात ठेवायचा पडत असतो, त्यामुळे अतिशय महत्वाचा रोग राहणार आहे. पुढे रेबीज जो आहे रे कुत्रा मांजर ससा जर चावला तो आहे रेबीज. यामुळे बघा याला दुसरं नाव आहे हायड्रोफोबिया. पाण्याची भीती किंवा जलाचा द्वेष करण्याचा प्रकार आपल्या या रोगामध्ये होते, तो आहे रेबीज. एड्स तुम्हाला माहिती आहे, लक्षात ठेवा वर्ल्ड एड्स डे 1 डिसेंबर. ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. HIV नावाचा व्हायरस जो आहे त्या HIV नावाच्या व्हायरसमुळे मित्रांनो लक्षात ठेवा एड्स नावाचा रोग जो आहे तो होत असते. आणि पोलिओ जर म्हटलं लक्षात ठेवायचं आहे, पोलिओ सुद्धा अत्यंत महत्वाच्या रोगापैकी राहते. एक लक्षात ठेवा जागतिक पोलिओ दिवस विचारते का जागतिक पोलिओ दिवस जो आहे आपण कोणत्या तारखेला साजरा करतो. तर जागतिक पोलिओ दिवस जो राहते पोलिओ दिवस जर म्हटलं आपल्याला 24 ऑक्टोबर दरवर्षी बघा रे जागतिक पोलिओ दिवस म्हणून आपण साजरा करतो. ती तारीख जर म्हटलं तर बघा 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस. तर लक्षात घ्या इम्पॉर्टंट राहते. हे तिन्ही रोग जे आहे तुम्हाला अतिशय महत्वाचे रोग राहणार आहे. समजलंय का? यवतमाळ छत्रपती आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत येऊन गेलेला आहे, महत्वाचं ठरते. नेक्स्ट बघा पुढे जाऊ. हा बघा चंद्रपूर आणि यवतमाळ दोन्ही ठिकाणी प्रश्न येऊन गेलेला आहे. हा तुम्हाला काय आहे चिकनगुनिया हा रोग. आता बघा रे हा रोग अतिशय महत्वाच्या रोगापैकी एक रोग आहे चिकनगुनिया. तर चिकनगुनिया लक्षात ठेवा हा रोग जो आहे कशापासून होते म्हणून तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर चिकनगुनिया हा रोग जो आहे हा विषाणूपासून होणारा रोग राहणार आहे. विषाणूपासून. तर चिकनगुनिया रोग जर म्हटलं तर विषाणूपासून होते. याला पसरवणारा मच्छर लक्षात ठेवा एडिस इजिप्टी. तर एडिस इजिप्टी नावाचा जो मच्छर राहणार आहे तर एडिस इजिप्टी नावाचा मच्छर बघा या रोगाला चिकनगुनियाला पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करत असते. ते एक तर बघा चिकनगुनिया जो रोग जर म्हटलं तर विषाणूपासून होणारा रोग आहे चिकनगुनिया आणि याला पसरवणारा एडिस इजिप्टी नावाचं जे मच्छर आहे हे त्याला पसरवण्याचं काम करत असते. कोण म्हटलं तर एडिस इजिप्टी. लक्षात घ्या चिकनगुनियामध्ये बघा हातपाय दुखते मोठ्या प्रमाणात, ज्या टोंगडे किंवा हातपाय दुखण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. आणि पसरवणारा जर म्हटलं तर एडिस इजिप्टी. लक्षात ठेवा एडिस इजिप्टी डेंग्यूला सुद्धा पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करणार आहे एडिस इजिप्टी. चिकनगुनियाला पसरवणारा एडिस इजिप्टी. आणि एक बघा मलेरिया. तर मलेरियाला पसरवणारा जे मच्छर राहणार आहे त्याचं नाव आहे रे मादा एनाप्लिस. तर मादा एनाप्लिस नावाचं मच्छर जे आहे ते मलेरियाला पसरवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करते. तर मलेरिया जर म्हटलं तर मादा एनाप्लिस आणि विषाणूपासून बघा एडिस इजिप्टी जो आहे तो चिकनगुनिया किंवा डेंग्यू याला पसरवण्याचं काम हा मच्छर करणार आहे. क्लिअर आहे? चला पुढे जाऊ. हा बघा नेक्स्ट प्रश्न हा रिपीट झाला आणि महत्व सुद्धा हिंगोली पोलीसला सुद्धा आला रे हाच आहे तुम्हाला. बघा लंपी हा रोग या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते. आपण थोड्या वेळ पहिले त्याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. बघा दुधाळ जनावरे जे राहते त्यांच्या शरीरावर जो त्वचेचा विकार होते तो राहते लंपी. छोट्या छोट्या गाठी येतात, त्या गाठी काही दिवसांना फुटतात आणि त्यातून जर पस असा बाहेर पडत असते, हा रोग राहते लंपी. तर तो बघा दुधाळ जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. तिथे बघा कुत्रा येणार का नाही, शेळी नाही, मांजर नाही, गाय. ऑप्शन क्रमांक 3 बघा गाय जो आहे दुधाळ जनावर आहे आणि दुधाळ जनावरांमध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला हा रोग आढळून येते लंपी नावाचा रोग. तर हिंगोलीला प्रश्न येऊन गेला होता, तोच प्रश्न झालेला आहे का लंपी हा रोग या प्राण्यांमध्ये जास्त प्रमाणात असल्याचे दिसून येते. ऑप्शन नंबर 3 गाय मध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. पुढे जाऊ नेक्स्ट बघा हा प्रश्न बघा रे आता धुळे पोलीस 2024 ला तारा पुन्हा मीरा भाईंदर पोलीस 2023 ला सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा जलद्वेष म्हणजे ते पाण्याचा द्वेष करणे म्हणजे हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे. तर लक्षात ठेवा रेबीजचं अतिशय महत्वाचं लक्षण म्हणजे रे जलद्वेष म्हणजे होते हायड्रोफोबिया. आता रेबीज काय तर बघा जर आपल्याला कुत्रा ससा मांजर माकड बघून घ्या. पहिला आहे कुत्रा, त्यानंतर आहे ससा, त्यानंतर आहे मांजर आणि चौथा आहे रे माकड. तर बघा कुत्रा ससा मांजर माकड जर आपल्याला चावलं असेल तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं रेबीज नावाचा रोग होऊ शकते. रेबीजला लक्षात रॅप्डो व्हायरस नावाचा एक व्हायरस राहते ज्यामुळे रेबीज नावाचा रोग होते. यामध्ये बघा पाण्याची भीती म्हणजे हायड्रोफोबिया वागत असते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो,
जर कुत्रा, ससा, मांजर, माकड तुम्हाला थोडा जरी चावलं असेल तर तुरंत दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घ्यायचं आहे. कारण रेबीज जर झाला तर 100% मग डेथ, याच्याशिवाय काही विषय राहत नाही, डेथ होते कन्फर्म. तर त्यामुळे असे जर कोणते चावलेलं असेल तुरंत जाऊन पटकन जे आहे इंजेक्शन घेऊन येणं अनिवार्य राहणार आहे. काळजी घेणं खूप महत्वाचं राहते, लक्षात ठेवा. तर रेबीज जो आहे याच्यामध्ये बघा जलद्वेष किंवा हायड्रोफोबिया लक्षात ठेवायचं, हे याचं महत्वाचं लक्षण राहणार आहे, तो म्हणजे आहे रे रेबीज. स्वाईन फ्लू ऑलरेडी सांगितलं आहे, H1N1 म्हणजे होते स्वाईन फ्लू. डेंग्यू आता सांगितलं एडिस इजिप्टी. एडिस इजिप्टी नावाचं मच्छर जे याला पसरवण्याचं काम करते, लक्षात ठेवा डेंग्यू. आणि डेंग्यू मध्ये लक्षात घ्यायचं आहे प्लेटलेटची संख्या जी आपल्या शरीरातली मोठ्या प्रमाणात कमी होऊन जाते, तर त्यामुळे हा सुद्धा एक महत्वाचा रोग राहते. डेंग्यू जर म्हटलं तर एडिस इजिप्टी, स्वाईन फ्लू आहे रे H1N1, आणि रेबीज बघा कुत्रा, ससा, मांजर, माकड हे जर आपल्याला चावलं असेल तर रेबीज म्हणजे हायड्रोफोबिया जो आहे तो होत असते. धुळे आणि मीरा माहिंदरला येऊन गेलेला आहे, महत्वाच्या प्रश्नापैकी एक राहते. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा, हा बघा. नागपूर शहराला तर आलाच रे, पण त्यापेक्षा बघा पुणे SRPF आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, स्वाईन फ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर स्वाईन फ्लू जर म्हटलं तर H1N1, इथे लक्षात घ्या बघा H1N1 जे आहे यामुळे होते रे स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू जर म्हटलं लक्षात ठेवा H1N1 जर म्हटलं तुम्हाला तर स्वाईन फ्लू, आणि एक राहते H3N8 जर म्हटलं तर बघा बर्ड फ्लू. बर्ड फ्लू जर म्हटलं तर H3N8 तो राहते बर्ड फ्लू, आणि स्वाईन फ्लू जर म्हटलं तर H1N1 हा राहते स्वाईन फ्लू. तर स्वाईन फ्लूचा व्हायरस H1N1, आणि बर्ड फ्लू जर म्हटलं मित्रांनो तर बघा H3N8 जो आहे याच्यामुळे बर्ड फ्लू होत असते. ऑप्शन क्रमांक 1 स्वाईन फ्लू. पुणे, नागपूर आणि 5 पेक्षा अधिक वेळा इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा आहे. H1N1 स्वाईन फ्लू, H3N8 जो आहे तो बर्ड फ्लू राहणार आहे. नेक्स्ट बघा, हे सिंपलच प्रश्न आहे रे, खूप काही राहत नाही. पुणे SRPF 2023 ला जो प्रश्न येऊन गेला, प्रश्न बघा, कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? प्रश्न रिपीट झाला का, जो कर्करोग राहते त्या कर्करोगाचं निदान आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरला आपण कोणत्या नावाने ओळखतो ते आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? तर कर्करोगाला अरे ऑन्कोलॉजिस्ट. ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे होते कर्करोग तज्ञ. बघा ऑन्कोलॉजिस्ट जर व्यक्ती कोणता राहते तो राहते कर्करोग तज्ञ, जो कॅन्सरचा तज्ञ राहणार आहे त्याला म्हणते ऑन्कोलॉजिस्ट. न्यूरोलॉजिस्ट मी सांगितलंय ब्रेन तज्ञ, म्हणजे आपल्या मेंदूचा जो तज्ञ व्यक्ती राहते, मेंदूचा अभ्यास करणार तो आहे न्यूरोलॉजिस्ट. नेफ्रोलॉजिस्ट आहे किडनी तज्ञ, किडनी. नेफ्रोलॉजिस्ट जर म्हटलं तर किडनी तज्ञ जो आहे तो राहते नेफ्रोलॉजिस्ट. आणि एक आहे कार्डिओलॉजिस्ट म्हणजे हृदय रोग तज्ञ. तर कार्डिओलॉजिस्ट जर म्हटलं लक्षात ठेवा हृदय रोग तज्ञ जर म्हटलं तर कार्डिओलॉजिस्ट राहणार आहे. कार्डिओलॉजिस्ट, हृदयरोग तज्ञ, ऑन्कोलॉजिस्ट, कर्करोग तज्ञ, न्यूरोलॉजिस्ट आहे ब्रेन तज्ञ, आणि नेफ्रोलॉजिस्ट म्हणजे किडनी तज्ञ जो आहे तो नेफ्रोलॉजिस्ट राहणार आहे. हे चारही महत्वाचं आहे. प्रश्न होता कर्करोगाचे उपचार आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 ऑन्कोलॉजिस्ट म्हणून जो आहे तो प्रसिद्ध राहते, जो व्यक्ती कर्करोगाचं निदान आणि उपचार करण्याचं काम करते. क्लिअर आहे का? हे प्रश्न रिपीट झालेला आहे, याच्यावर पुन्हा प्रश्न पडू शकते, महत्वाचा राहते, बरोबर लक्ष ठेवून ऐकत चला. पुढे जाऊ. हा बघा आता 27 नंबरचा प्रश्न पुणे SRPF 2024 ला येऊन गेलेला आहे. गोवर हा आजार खालीलपैकी कशाच्या संसर्गामुळे होतो? तो ऑलरेडी तुम्हाला विचारलाय, गोवर कशाच्या संसर्गामुळे होणार आहे? तर तो आहे रे विषाणू. लक्षात घ्यायचं आहे, गोवर जो आहे तो विषाणूच्या संसर्गामुळेच आपल्याला गोवर नावाचा रोग जो आहे तो होणार आहे. गोवर जर म्हटलं तर विषाणू आणि तो राहते मिक्झो व्हायरस. मिक्झो व्हायरस जो आहे त्या विषाणू बघा गोवर होते. कोणता व्हायरस सांगतो बघा, मिक्झो व्हायरस. तो मिक्झो व्हायरस जो आहे लक्षात ठेवायचा आहे, मिक्झो व्हायरस मुळे आपल्याला गोवर नावाचा रोग जो होणार आहे. आणि याच्यावर एक लस सुद्धा चालते रे, MMR नावाची लस, त्रिगुणी लस म्हणतो, लक्षात ठेवायला. MMR नावाची लस जी आहे आपल्याला याच माध्यमातून दिली जाते. लक्षात ठेवायचं आहे मिक्झो व्हायरस आणि गोवर हा आजार कशाच्या संसर्गामुळे होतो? तर लक्षात घ्या मित्रांनो, व्हायरस किंवा विषाणूच्या संसर्गामुळे आपल्याला गोवर नावाचा आजार जो आहे तो होणार आहे. व्हायरस जर विचारला तर मिक्झो व्हायरस, आणि लस जर म्हटलं तर MMR नावाची लस जी आहे ते आपल्याला गोवर या आजारावर दिली जाते. पुणे SRPF 2024 ला प्रश्न पडलेला होता, महत्वाचा ठरते. चला पुढे बघा. नेक्स्ट बघा, छत्रपती संभाजीनगर चालक 2023 ला प्रश्न येऊन गेला. प्रश्न बघा रे, रंग आंधळेपणा म्हणजे कलर ब्लाइंड हा आजार असणारा व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये
फरक करू शकत नाही. आता बघा इथे कलर ब्लाइंडनेस हा सुद्धा एक जेनेटिक सुद्धा आजार राहते किंवा कलर ब्लाइंडनेस आजार मॅक्झिमम लोकांना सुद्धा राहते. रात आंधळेपणा वेगळा आणि हा कलर ब्लाइंडनेस आहे. जर कलर ब्लाइंडनेस झाले तर कोणत्या रंगामध्ये आपल्याला फरक जो आहे तो जाणवत नाही, हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बघा, लाल आणि हिरवा या रंगात आपल्याला फरक जाणवत नाही. आता इथे लक्षात घ्या, जर रंग आंधळेपणा एखाद्या व्यक्तीला झाला तर हे दोन रंग जातील, लाल आणि हिरवा या रंगात आपल्याला आपण ओळखू शकत नाही. तर लाल आणि हिरवा रंग जो आहे या रंगामध्ये कुठे ना कुठे आपल्याला प्रॉब्लेम जाते ओळखण्यासाठी. तर लक्षात ठेवायचं आहे कोणत्या याच्यामध्ये तर रंग आंधळेपणा. दुसरा बघा, एक रोग पुन्हा आहे रे, रात आंधळेपणा. बघा, रात आंधळेपणा वेगळा आणि रंग आंधळेपणा वेगळा. पहिला जो आहे तो आहे रंग आंधळेपणा, लाल आणि हिरव्या रंगात ओळखू शकत नाही. हा आहे रात आंधळेपणा. तुम्हाला माहित आहे व्हिटॅमिन ए. तर व्हिटॅमिन ए जो आहे च्या कमतरतेमुळे, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे लक्षात ठेवा आपल्याला जो रोग होते त्याचं नाव आहे रात आंधळेपणा. तर रात आंधळेपणा व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे. व्हिटॅमिन ए चं वैज्ञानिक नाव रेटिनॉल. बघा रे, व्हिटॅमिन ए चं वैज्ञानिक नाव जर म्हटलं तर रेटिनॉल. आणि याच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा नावाचा रोग होणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात जास्त जे आहे ते गाजर, गाजरामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो सर्वात जास्त व्हिटॅमिन ए आपल्याला आढळते. तर प्रश्न तोच आहे छत्रपती संभाजीनगरचा. लक्ष द्या, कलर ब्लाइंडनेस मध्ये कोणत्या रंगाला आपण डिटेक्ट करू शकत नाही किंवा ओळखण्यात कन्फ्युजन होते, तर लाल आणि हिरवा. ऑप्शन क्रमांक 3 समजलाय. पुढे चला. हा बघा, आता रायगड पोलीस 2021 ला जो आहे तो आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. लक्ष द्या. प्रश्न काय म्हणते, ज्या दोषामुळे व्यक्ती वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात. बघा, तुम्हाला दूरच्या वस्तूला जर आपण स्पष्टपणे पाहू शकत नाही तर त्या रोगाला कोणत्या नावानं ओळखलं जाते ते आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. इथे बघा रे, ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तूला, दूरच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही तर त्या रोगाला काय म्हणतात, त्याला म्हणते रे मायोपिया. लक्षात ठेवायचं आहे. आणि जर बघा जवळच्या वस्तूला स्पष्टपणे पाहू शकत नाही तर त्याचं नाव आहे हायपरमेट्रोपिया. बघा इथे, दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. बघा, दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, जर दूरची वस्तू जर स्पष्टपणे दिसत नसेल तर तो रोग झाला मायोपिया. आणि नंबर 2 आहे जवळची वस्तू स्पष्टपणे दिसत नसेल. जर जवळची वस्तू स्पष्टपणे दिसत नसेल तर त्यावेळेस जो रोग होते लक्षात ठेवा त्याचं नाव आहे रे हायपरमेट्रोपिया. 2 आहे, मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया. मायोपिया म्हणजे दूरची वस्तू स्पष्टपणे दिसत नाही, तो रोग झाला मायोपिया. आणि दुसरा आहे हायपरमेट्रोपिया म्हणजे होते जवळची वस्तू स्पष्टपणे दिसत नसेल तर त्याला म्हणते हायपरमेट्रोपिया. दोन्ही रोग आहे, मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया. तिसरा बघा मोतीबिंदू, याला म्हणते रे कॅटॅरॅक्ट. लक्षात घ्या, मोतीबिंदू म्हणजे होते कॅटॅरॅक्ट. तिसरा नंबरचा रोग राहणार आहे मोतीबिंदू, ज्याला म्हणतो आपण कॅटॅरॅक्ट. आपल्या डोळ्यामध्ये एक लेन्स राहते आणि ते लेन्स जर अपारदर्शक किंवा दुधाळ झाली असेल तर लक्षात ठेवा बघा, लेन्स अपारदर्शक, लेन्स जे आहे ते आहे अपारदर्शक किंवा दुधाळ लेन्स. लक्षात ठेवा मित्रांनो, अपारदर्शक किंवा दुधाळ जर लेन्स झाली असेल तर त्यावेळेस मोतीबिंदू किंवा कॅटॅरॅक्ट नावाचा रोग होऊ शकते. लेन्स अपारदर्शक किंवा दुधाळ झाली तर. तिन्ही रोग बघा, मायोपिया, हायपरमेट्रोपिया, मोतीबिंदू रोगासंबंधी लक्षात ठेवायचे. तिन्ही रोग डोळ्यासंबंधी राहणार आहे. यात पुन्हा एक आता सांगितला होता रात आंधळेपणा आणि एक राहते रंग आंधळेपणा. 2 आहे. पहिला जर म्हटलं तर रात आंधळेपणा, एक आहे रंग आंधळेपणा. रात आंधळेपणा व्हिटॅमिन ए, तर व्हिटॅमिन ए जो आहे याच्या कमतरतेमुळे होते रात आंधळेपणा. आणि रंग आंधळेपणा तुम्हाला सांगितलं आताच लाल व हिरवा. तर लाल आणि हिरवा या दोन्ही रंगात आपण रंग जे आहे कन्फ्युजन होते, ओळखू शकत नाही, तर तो झाला रंग आंधळेपणा. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा. आणि 3 बघा मायोपिया, हायपरमेट्रोपिया. मायोपिया म्हणजे दूरची वस्तू स्पष्टपणे दिसत नसेल, तो झाला मायोपिया. आणि जवळची वस्तू जर स्पष्टपणे दिसत नसेल तर मित्रांनो हायपरमेट्रोपिया म्हणून त्याला ओळखलं जाते. क्लिअर आहे का हे मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया. रायगड पोलीसचा प्रश्न होता, इम्पॉर्टंट आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा, हा बघा रे,
सोलापूर SRPF आणि सोलापूर शहर दोन्ही याला सोलापूरलाच विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही? म्हणजे बघा, व्हायरसमुळे होत नाही विषाणूजन्य कोणता आजार नाही? HIV विषाणूमुळे आहे, लक्षात ठेवा, हा बरोबर आहे. कोविड-19 विषाणूमुळे आहे, हा सुद्धा बरोबर आहे. डेंग्यू जो आहे लक्षात ठेवा, तो सुद्धा विषाणूमुळे पसरणारा आजार म्हणजे डेंग्यू आहे. मलेरिया नाही. मलेरिया बघा हा प्लाझ्मोडियम संक्रमण राहते, लक्षात ठेवायचं आहे. मादा एनाफ्लीज, तिथे बघा ऑप्शन क्रमांक 4, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मादा एनाफ्लीज. लक्षात घ्या रे, तर मादा एनाफ्लीज जो राहते तर मादा एनाफ्लीज मच्छर ज्याला पसरवण्याचं काम करते, तो जर म्हटलं तर मलेरिया पसरवणारा मादा एनाफ्लीज. डेंग्यू जर म्हटलं तर बघा एडिस इजिप्टी, तर एडिस इजिप्टी नावाचा जो लक्षात ठेवायचा आहे, एडिस इजिप्टी नावाचं जे मच्छर आहे ते डेंग्यूला पसरण्याचं काम करते. आणि HIV व्हायरसमुळे बघा रे, एड्स नावाचा रोग जो आहे तो HIV नावाच्या व्हायरसमुळे होते. एड्स म्हणजे होते अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. दरवर्षी 1 डिसेंबरला आपण वर्ल्ड एड्स डे म्हणून सुद्धा साजरा करतो. तर लक्षात घ्या, HIV जो आहे या व्हायरसमुळे एड्स नावाचा रोग होणार आहे. डेंग्यूला पसरवणारा एडिस इजिप्टी आणि मलेरियाला पसरवणारा मादा एनाफ्लीज जो आहे तो मलेरियाला पसरवण्यासाठी कारणीभूत राहणार आहे. क्लिअर आहे? तर बघा रे, सोलापूरचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही? मलेरिया, ऑप्शन क्रमांक 4. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण 20 प्रश्न जे आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक्यू सो मच.